आज संपूर्ण राज्यात विकासाची गती बघता राज्यातील बसस्थानक देखील विकासाच्या मार्गावर आहेत. परंतु छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानक मात्र विकासाच्या दृष्टीने अजूनही मागासलेलं आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांसह या बसस्थानकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. याच मुद्द्यावरून रिपब्लिकन सेनेनं आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आज अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी बसस्थानकातील धोकादायक अवस्थेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक फाशी घेऊन सामूहिक आत्मदहन व स्विमिंग आंदोलन केलं. स्थानकातील जीर्ण छप्पर, पडणारे प्लास्टर, गुन्हेगारी प्रवृत्तींचा वापर आणि अस्वच्छता यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून वारंवार निवेदन देऊनही प्रशासनानं दखल घेतली नाही. त्यामुळे नवीन बस स्थानक उभारणीसह CCTV कॅमेरे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ शौचालय आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच विक्री होण्याच्या विविध मागण्यांसह हे आंदोलन करण्यात आलं. रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी बबन साठे, अजय बनसोडे, सुनील पांडे, नाना सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जन्मत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून राघोजी पुंडगे यांची रिपोर्ट.